Hello students, let's start our today's session of the physics. तर लास्ट टाइम आपण कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज बघत होतो. तर कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज जे आहे ते ऍक्च्युली कशामुळे क्रिएट होतात? ड्यू टू जम्पिंग ऑफ इलेक्ट्रॉन और ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर ऑर्बिट टू द इनर ऑर्बिट, बरोबर. आणि त्याच्यामुळं कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजच्या काही पर्टिक्युलर वेव्हलेंथच असतात, सगळ्या वेव्हलेंथ त्याच्यामध्ये नसतात. आणि त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज हा लाईन स्पेक्ट्रम असतो. कंटिन्युअस स्पेक्ट्रम हा कंटिन्युअस एक्सरेज हे कंटिन्युअस स्पेक्ट्रम असतात आणि कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज हा लाईन स्पेक्ट्रम असतात. परंतु याच्यामध्ये क्वेश्चन असा विचारला की एक्सरेजचा जो स्पेक्ट्रम आहे तो कुठला स्पेक्ट्रम असतो एक्सरेजचा इन जनरल. तर एक्सरेजचा जो स्पेक्ट्रम असणार आहे तो कुठला असणार आहे? कंटिन्युअस, कारण त्याच्यामध्ये सगळ्या वेव्हलेंथ आपल्याला ऑल द वेव्हलेंथ विदिन 0.1 अँगस्ट्रॉम टू 100 अँगस्ट्रॉम पर्यंत सगळ्या वेव्हलेंथ मिळतात. अँड देअरफॉर स्पेक्ट्रम ऑफ एक्सरेज हा काय असणार आहे? कंटिन्युअस स्पेक्ट्रम असणार आहे. तर लास्ट टाइम आपण मोसलेज लॉ देखील बघितलेला होता. मोसलेज लॉ जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजशी रिलेटेड आहे. तर फ्रिक्वेन्सी स्क्वेअर रूट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ कॅरेक्टरिस्टिक एक्सरे इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट काय असतं? झेड मायनस पी असतं. आणि मोसले लॉ से रिलेटेड इथे एक महत्वाचा ग्राफ आहे बिटवीन स्क्वेअर रूट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड झेड. इट इज अ स्ट्रेट लाईन आणि याचा एक्स ऍक्सिसचा इंटरसेक्शन जो आहे, झेड ऍक्सिसचा इंटरसेक्शन जो आहे तो किती असतो? बी असतो, विच इज ऑल्सो कॉल्ड अ स्क्रीनिंग कॉन्स्टंट. आणि या ग्राफचा जो स्लोप आहे इट इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे? ए असणार आहे. आता कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजचा जो ग्राफ आहे विथ रिस्पेक्ट टू इंटेन्सिटी, हा ग्राफ कसा येणार बघा. द ग्राफ विल बी लाईक दिस. So this is the graph between intensity of X-rays and wavelength. ठीक आहे. आता हा जो ग्राफ आहे तो आपण कंटिन्युअस एक्सरेज साठी बघितलेला होता. कंटिन्युअस एक्सरेज साठी हा ग्राफ कसा होता बघा, या पद्धतीने होता काहीतरी कंटिन्युअस एक्सरेज साठी ग्राफ. सो दिस इज द ग्राफ फॉर द कंटिन्युअस एक्सरेज बिटवीन इंटेन्सिटी अँड वेव्हलेंथ. म्हणजे इथं काय असतं? एक लॅम्बडा मिनिमम असतं, बरोबर आहे ना. देर इज सर्टन लॅम्बडा मिनिमम. याच्या खालची वेव्हलेंथ कंटिन्युअस एक्सरेज मध्ये नसते. लॅम्बडा मिनिममचा फॉर्म्युला देखील आपण बघितलेला आहे. दॅट इज 12,400 डिवायडेड बाय द ऍक्सेलरेटिंग पीडी. हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्येच आपण काय करणार आहे? कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज देखील दाखवणार आहे. तर कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज कुठे येतात बघा. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज म्हणजे असे काही पीक पॉइंट्स आहेत, लक्षात घ्या. These are the peak points like this. हे असे continuously, this is for K series, this is for L series and so on. This is for K series, this is for L series. This is the peak of the K beta line. This is for the K alpha line. Similarly here there is also L alpha, this is L beta and this is L gamma. ओके. म्हणजे हा या पद्धतीने जो आहे तो इंटेन्सिटी आणि वेव्हलेंथ मधला ग्राफ येणार आहे. म्हणजे फरक फक्त काय पडतोय लक्षात घ्या. हा कंटिन्युअस लाईनचा जो ग्राफ आहे तो कोणाचा ग्राफ आहे? इट इज द ग्राफ ऑफ द कंटिन्युअस एक्सरेज. कारण इथं या कंटिन्युअस लाईनवर काय होणार आहे? सगळ्या वेव्हलेंथ मिळणार आहेत. सो हा कॉम्बिनेशनचा ऍक्च्युअली ग्राफ आहे, फक्त कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजचा ग्राफ नाहीये, कॉम्बिनेशनचा आहे. कोणाच्या कॉम्बिनेशनचा? हा कंटिन्युअस लाईन जी दिसते तो कंटिन्युअस एक्सरे आहे आणि मध्ये मध्ये हे जे पिक्स दिसत आहेत, दीज आर द पिक्स, हे काय असणार आहेत? कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजच्या वेव्हलेंथ असणार आहेत. कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजच्या या वेव्हलेंथ असणार आहेत. सो दिस इज द ग्राफ बिटवीन इंटेन्सिटी अँड वेव्हलेंथ फॉर द एक्सरेज. हा ग्राफ तुम्हाला ऍज इट इज लक्षात ठेवावा लागेल. ओके. याच्यामध्ये लॅम्बडा मिनिमम ही वेव्हलेंथ, लॅम्बडा मिनिमम म्हणजे कुणाची वेव्हलेंथ आहे? कंटिन्युअस एक्सरेजची मिनिमम वेव्हलेंथ. याच्या खालची वेव्हलेंथ आपल्याला मिळणार नाही. जशी वेव्हलेंथ वाढत जाईल तशी इंटेन्सिटी काय होणार आहे? वाढत जाणार आहे. ऍक्च्युअली इंटेन्सिटी कुणाची जास्त असते असं जर क्वेश्चन विचारला, कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज की कंटिन्युअस एक्सरेज, कुणाची इंटेन्सिटी जास्त असते? तर ग्राफमध्ये तुम्हाला लक्षात येते की इंटेन्सिटी जी आहे ती कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजची सगळ्यात जास्त असते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये देखील के अल्फा लाईनची इंटेन्सिटी जास्त असते, के बीटा लाईनची इंटेन्सिटी त्याच्यापेक्षा कमी, अँड सो ऑन.
सो इंटेन्सिटी वाईज हे इंटेन्सिटी देखील लक्षात ठेवा. इंटेन्सिटी ऑफ के अल्फा लाईन इज ऑलवेज ग्रेटर दॅन इंटेन्सिटी ऑफ के बीटा लाईन, किंवा इंटेन्सिटी ऑफ के सिरीज इज ऑलवेज ग्रेटर दॅन इंटेन्सिटी ऑफ दी एल सिरीज कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज मध्ये. हे देखील काही पॉइंट्स महत्वाचे आहेत जे एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, म्हणजे के अल्फा लाईनची इंटेन्सिटी एवढी आहे लक्षात घ्या. दिस मच इज द इंटेन्सिटी ऑफ के अल्फा लाईन. ओके, के बीटा लाईनची इंटेन्सिटी ही एवढी आहे. कारण के सिरीज मध्ये के सिरीज ऑफ एक्सरेज प्रोड्यूस होण्यासाठी काय व्हावं लागतं, इलेक्ट्रॉन शुड जम्प फ्रॉम द आउटर ऑर्बिट टू दी फर्स्ट ऑर्बिट. त्याच्यामुळे जास्त एनर्जी लिबरेट होणार. जास्त एनर्जी लिबरेट होणार म्हणजे वेव्हलेंथ काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि वेव्हलेंथ कमी म्हणजे के अल्फाची वेव्हलेंथ जी आहे ती थोडीशी जास्त असणार, के बीटाची त्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथ. के गॅमाचं परत इथं दाखवायचं झालं तर आणखी एक पीक पॉईंट येईल. सगळे पीक पॉईंट इथं काही दाखवलेले नाहीत, के अल्फा के बीटाचे फक्त दाखवलेले आहेत. ओके, म्हणजे हा ग्राफ जो आहे तो महत्वाचा आहे, लक्षात घ्या. काही वेळेला असे सिंपल क्वेश्चन देखील विचारले जाऊ शकतात. समजा असा एक ग्राफ आहे, ठीक आहे, दिस इज फॉर एल सिरीज. तर त्याच्यामधली एल अल्फा कुठली, एल बीटा कुठली आणि एल गॅमा कुठली. तर ही असणार आहे एल अल्फा, ही असणार आहे एल बीटा आणि ही असणार आहे एल गॅमा. हे देखील लक्षात आलं पाहिजे. ओके, एल अल्फा, एल बीटा, एल गॅमा. म्हणजे राईट हँड साईडचं जे असतं ना ती फर्स्ट लाईन असते, त्याच्या लेफ्ट हँड साईडला सेकंड लाईन आणि त्याच्या लेफ्ट हँड साईडला थर्ड लाईन. कुठल्याही सिरीजमध्ये, के सिरीज असू दे, एल सिरीज असू दे, एम सिरीज असू दे. डिनोशन वर देखील एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, इंटेन्सिटी कुणाची जास्त असते, कंटिन्युअस एक्सरेज आणि कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज मध्ये. तर इंटेन्सिटी जी आहे ती कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजची जास्त असते. आता कंटिन्युअस एक्सरे आणि कॅरेक्टरिस्टिक एक्सरे मध्ये जरा डिफरन्स बघूया. डिफरन्स काय काय, टोटल डिफरन्स बिटवीन कंटिन्युअस एक्सरे अँड कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज. डिफरन्स बिटवीन continuous and characteristic एक्सरेज यांच्यामधला डिफरन्स जरा बघूया. दोन प्रकारचे एक्सरेज असतात, कंटिन्युअस एक्सरेज अँड कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज. दोघांच्या मध्ये डिफरन्स काय काय आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज कंटिन्युअस एक्सरेज आणि दुसरा आहे कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज. कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज. ओके, आता कंटिन्युअस एक्सरेज याच्या नावातूनच दिलेला आहे. कंटिन्युअस एक्सरेज, याला कंटिन्युअस एक्सरेज असं का म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये ऑल वेव्हलेंथ पॉसिबल असतात. ऑल व्हॅल्यूज ऑफ वेव्हलेंथ आर available here. All values of wavelength. All values of wavelength are there in this X-ray and therefore it is called as continuous X-rays. आणि याच्यामध्ये काही discrete values असतात. Discrete values of wavelength. बरोबर. So this is the first difference. All values of wavelength and some discrete. Discrete म्हणजे ठराविक. सर्टन व्हॅल्यूज ऑफ वेव्हलेंथ ओनली. सगळ्या व्हॅल्यू ऑफ वेव्हलेंथ याच्यामध्ये नसतात. सेकंड, कंटिन्युअस एक्सरेज कशामुळे प्रोड्यूस होतात, ड्यू टू रिटार्डेशन ऑफ दी कॅथोड रेज ऑर इलेक्ट्रॉन, हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन व्हाईल मुव्हिंग नियर न्यूक्लियस. ओके, याचं कॉज काय आहे, कंटिन्युअस एक्सरेज कशामुळे प्रोड्यूस होतात, ड्यू टू रिटार्डेशन. ड्यू टू रिटार्डेशन ऑफ high velocity electrons. Due to retardation of high velocity electrons while passing near nucleus. म्हणजे हे आपण सगळं स्टडी केलेलं आहे. न्यूक्लियस पासून जात असताना जे
हाय एनर्जी हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून जात असतात त्यावेळी त्यांची कायनेटिक एनर्जी रिटार्डेशन प्रोड्यूस होतं, कायनेटिक एनर्जी कमी होते आणि कमी झालेली कायनेटिक एनर्जी जी आहे ती काय होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात बाहेर पडते आणि त्यालाच काय म्हणतो आपण कंटिन्युअस एक्सरेज असं म्हणतो. कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज हे कशामुळे क्रिएट होतात? दीज आर प्रोड्युस्ड ड्यू टू ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर ऑर्बिट टू द इनर ऑर्बिट. ओके, याचं कॉज काय आहे? ट्रान्झिशन ऑर जम्पिंग transition of electrons from outer orbit to inner orbit. बरोबर. म्हणजे इथं काय होतं, हाय व्हेलॉसिटी बाहेरून आलेले हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन काय करतात, इनर ऑर्बिट मधल्या काही इलेक्ट्रॉनला नॉकआउट करतात, बाहेर फेकतात आणि त्याच्यामुळे इनर ऑर्बिट मध्ये व्हॅकन्सी क्रिएट होते. ती व्हॅकन्सी भरून काढण्यासाठी काय होतं, आउटर ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिट मध्ये जम्प करतात आणि यावेळी काही एनर्जी रिलीज होते इन द फॉर्म ऑफ कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज. थर्ड डिफरन्स, कंटिन्युअस एक्सरेजची जी वेव्हलेंथ आहे ती कशावर डिपेंड असते? इट डिपेंड्स ऑन पीडी. वेव्हलेंथ डिपेंड्स ऑन ऍक्सेलरेटिंग पीडी. कारण वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय आहे? शॉर्टकट फॉर्म्युला 12,400 डिवायडेड बाय ऍक्सेलरेटिंग पीडी. 12,400 डिवायडेड बाय ऍक्सेलरेटिंग पीडी. म्हणजे याची जी कंटिन्युअस एक्सरेजची वेव्हलेंथ ही फक्त आणि फक्त पीडी वर डिपेंड असते. ही लॅम्बडा मिनिमम आहे, लक्षात घ्या. ओके, आणि याची जी वेव्हलेंथ आहे ती पीडी वर डिपेंडंट नसते, इंडिपेंडंट ऑफ पीडी. इंडिपेंडंट याची जी वेव्हलेंथ आहे ती काय आहे? इंडिपेंडंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आहे. त्याच्यानंतर याची जी कंटिन्युअस एक्सरेजची वेव्हलेंथ जी आहे ती इंडिपेंडंट ऑफ टार्गेट इलेमेंट असते. वेव्हलेंथ इज इंडिपेंडंट ऑफ झेड. म्हणजे टार्गेट इलेमेंट ज्याच्यावर ते हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन जाऊन आदळणार आहेत त्याचा झेड किती आहे त्याच्यावर डिपेंडंट नसतं, परंतु याची वेव्हलेंथ मात्र डिपेंडंट असते. ओके, लॅम्बडा डिपेंड्स ऑन wavelength of characteristic X-rays depends on Z, that is target element. इंटेन्सिटीचं कंपॅरिझन केलं तर कंटिन्युअस एक्सरेजची इंटेन्सिटी थोडीशी काय असते? कमी असते, लेस इंटेन्सिटी. त्या ग्राफ मध्ये आपण बघितलेलं आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज मध्ये कंपॅरेटिव्हली देर इज अ मोर इंटेन्सिटी. Okay, so this is the difference between continuous X-rays and the characteristic X-rays. हे शॉर्ट मध्ये कंटिन्युअस एक्सरेज आणि कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज या पद्धतीने एक्सप्लेन केले गेलेले आहेत. लक्षात येते? ठीक आहे. कंटिन्युअस एक्सरेज अँड कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज. कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजचा इथे वेव्हलेंथचा देखील फॉर्म्युला पण इथे एक लिहू शकतो आपण. फॉर्म्युला काय येणार बघा? फॉर्म्युला येणार आहे 1/λ इज इक्वल टू, बरोबर आहे ना, कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजचा फॉर्म्युला, that is 1/λ is equal to r in bracket z minus 1 bracket square in bracket 1/p square minus 1/n square. 1/λ is equal to r into z minus 1 square in bracket 1/p square minus 1/n square. म्हणजे कंटिन्युअस एक्सरेज रिलेटेड हा एकमेव फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. ऍक्च्युअली बेसिक फॉर्म्युला काय आहे? दॅट इज HC डिवायडेड बाय EV, लॅम्बडा मिनिममचा. आणि याच्यावरून फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय येणार आहे? सी निघून जाणार, EV/h फक्त येणार, EV/h. लॅम्बडा इज इक्वल टू HC बाय EV, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू C/λ. C/λ केल्यानंतर काय होणार आहे? C कॅन्सल होणार आहे, EV/h फक्त राहणार. रिसिप्रोकल घ्यायचं आणि C काढून टाकायचं.
HC बाय EVचं EV बाय H येणार आहे. इथं वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय असते, R इन ब्रॅकेट Z मायनस 1 स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 बाय P स्क्वेअर मायनस 1 बाय N स्क्वेअर. हा स्पेसिफिकली कुणासाठी फॉर्म्युला आहे, के सिरीजसाठी. के सिरीजसाठी फॉर्म्युला आहे. आणि इथं आणखी एक लॉ आहे कॅरेक्टरिस्टिक एक्सरेसशी रिलेटेड, त्याला काय म्हणतो आपण, मोसलेज लॉ असं म्हणतो. ओके, मोसलेज लॉ. तर मोसलेज लॉ काय सांगतो, स्क्वेअर रूट ऑफ फ्रिक्वेन्सीला न्यू वापरतात किंवा इथं एफ वापरलेला आहे, इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट झेड मायनस बी. ओके, ए इन ब्रॅकेट झेड मायनस बी. रूट ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट झेड मायनस बी. हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे कॅरेक्टरिस्टिक एक्सरेसशी रिलेटेड. हे दोन फॉर्म्युले, कंटिन्युअस एक्सरेस आणि कॅरेक्टरिस्टिक एक्सरेसचे एवढेच फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. याच्या व्यतिरिक्त काय फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, ज्यावेळी एक्सरेज एका सर्टन मेटल मधून पास होतात किंवा थिकनेस मधून पास होतात, त्यावेळी त्याची इंटेन्सिटी काय होते, कमी 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 होत जाते. आणि त्याच्याच रिलेटेड एक फॉर्म्युला आहे दॅट, ओके, त्याला काय म्हणलं जातं, ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्सरेज असं म्हणलं जातं. ऍब्सॉर्प्शन, ओके, ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्सरेज. ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्सरेज याचा एक प्रॉब्लेम देखील आपण बघणार आहे. ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्सरेज म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे एक वॉल आहे सर्टन मटेरियलची, याच्यावर आपण एक्सरेज किंवा कुठल्याही प्रकारचे गॅमा रेज वगैरे इन्सिडेंट केले, तर हे रेज जे आहे ते मटेरियल मधून पास होत असताना त्याची इंटेन्सिटी काय होते, कमी 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 होत जाते. म्हणजे सुरुवातीला इंटेन्सिटी I0 असेल, त्याची इंटेन्सिटी कमी झालेली असणार आहे. म्हणजे इथून फॉर एक्झाम्पल हे सपोज काहीतरी डिस्टन्स एक्स ट्रॅव्हल केलं, तर एक्स डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर इंटेन्सिटी थोडीशी काय झालेली असणार आहे, कमी झालेली असणार आहे. तर हे I0, I आणि एक्स या तिघांच्या मध्ये रिलेशन काय असतं, तर इंटेन्सिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स एक्स, इंटेन्सिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स एक्स, दॅट इज I इज इक्वल टू I0 e रेस टू मायनस म्यू इंटू एक्स किंवा म्यू इंटू थिकनेस, म्यू इंटू एक्स. हा फॉर्म्युला काय होतं, त्याची एखाद्या मटेरियल मधून एक्सरेज पास होत असताना त्याची इंटेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स कमी 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 होत जाते, कारण ते एक्सरेजची एनर्जी जी आहे ते मटेरियल काय करतं, ऍब्सॉर्ब करतं. तर एक्स डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर त्याची इंटेन्सिटी किती झालेली असणार आहे, I इज इक्वल टू I0 e रेस टू मायनस म्यू एक्स. तर हा जो म्यू जो आहे त्याला काय म्हटलं जातं, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ दॅट मटेरियल असं म्हटलं जातं. म्यू म्हणजे काय आहे, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे, हा एक सिंपल फॉर्म्युला आहे. I इज इक्वल टू I0 e रेस टू मायनस म्यू एक्स, फिर एक्स इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट थिकनेस और मीडियम. आता इथे एक क्वेश्चन आहे बघा, ऍब्सॉर्प्शन ऑफ एक्सरेज रिलेटेड, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन कसा आहे बघा, इफ द इंटेन्सिटी ऑफ एक्सरेज बिकम I0 बाय 3 फ्रॉम I0. बघा, एक्सरेजची इंटेन्सिटी सुरुवातीला I0 होती आणि ती किती झालेली आहे, I0 बाय 3 झालेली आहे. I0 बाय 3 आफ्टर ए ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर. आफ्टर ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर. ओके, इनसाइड अ टार्गेट. एक मटेरियल आहे, त्या मटेरियल मध्ये 3 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर इंटेन्सिटी सुरुवातीला I0 असेल तर ती I0 बाय 3 होते. ओके, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड इट्स इंटेन्सिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग 9 सेंटीमीटर. फाइंड इट इंटेन्सिटी आफ्टर ट्रॅव्हलिंग 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटरला I0 बाय 3 होत असेल तर 9 सेंटीमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर इंटेन्सिटी किती झालेली असणार आहे. ओके, म्हणजे I0 बाय 3चं फायनली नेक्स्ट किती झालेली असणार आहे ते किंवा I0 ची किती झालेली असणार आहे. सुरुवातीला इंटेन्सिटी I0 असेल तर I0 चं फायनली किती झालेली असणार. याचे आता दोन इक्वेशन आपण लिहू शकतो. ओके, आता जनरल फॉर्म्युला काय आहे, I इज इक्वल टू I0 e रेस टू मायनस म्यू एक्स. ओके, आता फर्स्ट जी कंडिशन दिली आहे त्याच्यानुसार, ओके, फायनल इंटेन्सिटी किती झाली आहे, I0 बाय 3 झाली. इनिशियल इंटेन्सिटी किती होती, I0 होती, ई रेस टू मायनस म्यू, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर, 3 डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर. सो I0 बाय 3 इज इक्वल टू I0 ई रेस टू मायनस म्यू इंटू 3, किंवा असं लिहू शकतो, हे I0 दोन्ही साईडचं कॅन्सल होईल अँड 1 बाय 3 इज इक्वल टू काय येणार आहे, ई रेस टू मायनस 3 म्यू. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. आता
फायनल इंटेन्सिटी सपोज आय होते फायनल इंटेन्सिटी, तर पुन्हा आय नॉटचं आय होणार आहे 9 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर. मग याचं इक्वेशन काय येणार आहे, आय इज इक्वल टू आय नॉट ई रेस टू मायनस काय येणार बघा, मायनस म्यू इंटू 9 लिहावं लागेल इथं. याचं इक्वेशन काय होणार आहे, दॅट इज आय बाय आय नॉट इज डायरेक्टली लिहू शकतो, आय नॉटला LHS ला घेतलं, आय बाय आय नॉट इज इक्वल टू ई रेस टू मायनस 9 म्यू. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता सेकंड इक्वेशन जे आहे ते थोडंसं मी मॉडिफाय करतो. ते कसं मॉडिफाय करता येईल बघा, आय बाय आय नॉट इज इक्वल टू ई रेस टू मायनस 3 म्यू ब्रॅकेट स्क्वेअर, सॉरी ब्रॅकेट क्यूब करतो, ब्रॅकेट क्यूब. कारण पॉवर रेस टू पॉवर म्हणजे काय असतं, त्या दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं ना. -9 म्यू म्हणजे -3 म्यू रेस टू 3 असं आपण मी लिहू शकतो, बरोबर आहे ना. 3 इंटू 3 9 होणार, लक्षात येते का. -3 म्यू रेस टू 3 हे या पद्धतीने लिहू शकतो. सो आय बाय आय नॉट इज इक्वल टू ई रेस टू -3 म्यू ची व्हॅल्यू तर इक्वेशन 1 मध्ये आहे 1/3 याचा क्यूब. सो 1/3 चा क्यूब किती होणार, 1/27. म्हणजे ती फायनल इंटेन्सिटी काय असणार आहे, 1/27 टाइम्स आय नॉट असणार आहे. सो दॅट इज द आन्सर. म्हणजे 3 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर आय नॉट बाय 3 झालेली असेल तर 9 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर ते किती झालेले असणार, 1/27 आय नॉट झालेले असणार. 1/27 आय नॉट विल बी द आन्सर. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, या पद्धतीने ते आन्सर येणार आहे 1/27 आय नॉट. कारण पॉवर रेस टू पॉवर म्हणजे त्या दोन पॉवरचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं, माहिती आहे ना. हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा, कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. आणखी एक क्वेश्चन फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो. सुरुवातीला इंटेन्सिटी सपोज आय नॉट आहे आणि ती इंटेन्सिटी किती झाली, सपोज आय नॉट बाय 4 झाली आफ्टर ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स ऑफ सपोज 2 सेंटीमीटर. ठीक आहे. आता इंटेन्सिटी आय नॉट ची किती होणार आफ्टर ट्रॅव्हलिंग ए डिस्टन्स ऑफ फॉर एक्झाम्पल 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर ती इंटेन्सिटी किती होणार आहे. ओके, आता हे कसं काढता येईल, दोन इक्वेशन लिहा पुन्हा एकदा. आय इज इक्वल टू आय नॉट ई रेस टू मायनस म्यू एक्स. ओके, तर पहिली इंटेन्सिटी किती झाली आहे, आय नॉट बाय 4 इज इक्वल टू आय नॉट ई रेस टू मायनस म्यू इंटू 2 येणार आहे. त्याच्यामुळे आता इथं दोन्ही साईडचा आय नॉट कॅन्सल होईल अँड 1/4 इज इक्वल टू काय येणार आहे, ई रेस टू -2 म्यू येणार. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर आता 8 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर किती इंटेन्सिटी होणार, कसं काढणार, तर आय इज इक्वल टू फायनल इंटेन्सिटी सपोज आय असेल तर आय इज इक्वल टू आय नॉट ई रेस टू मायनस म्यू इंटू 8 लिहावं लागेल. 8 सेंटीमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर किती इंटेन्सिटी होणार ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो देअरफॉर आय डिवायडेड बाय आय नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, ई रेस टू -8 म्यू येणार आहे. याला थोडंसं फक्त मॉडिफाय करतो, दॅट इज 8 ई रेस टू -2 म्यू करतो, कारण ई रेस टू -2 म्यू ची व्हॅल्यू माहिती आहे. रेस टू किती लिहावं लागेल मला इथं, रेस टू 4 लिहावं लागेल ना. ई रेस टू -2 म्यू रेस टू 4, कारण पॉवर रेस टू पॉवर म्हणजे दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजे पुन्हा एकदा -2 म्यू इंटू 4 केलं तर किती येणार, -8 म्यू येणार, बरोबर आहे ना. आणि देअरफॉर आय बाय आय नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, ई रेस टू -2 म्यू ची व्हॅल्यू किती आहे, 1/4 आहे. 1/4 रेस टू 4. ओके, 1/4 रेस टू 4 म्हणजे किती येणार बघा, 256 येणार आहे. सो इंटेन्सिटी, फायनल इंटेन्सिटी इज आय नॉट बाय 256. दॅट इज द आन्सर. ओके, सो दॅट विल बी द आन्सर. DC पांडे मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना थोडीशी काय केलेली आहे, इथं मिस्टेक केली गेलेली आहे. ओके,
सो वी आर नाउ ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर आणि हा चेक पॉईंट फक्त सॉल्व्ह करूया. म्हणजे हा चेक पॉईंट सॉल्व्ह केल्यानंतर आपला हा जो चॅप्टर आहे तो काय होईल, फिनिश होईल. ॲटम्स नावाचा चॅप्टर आता फिनिश होतोय, लक्षात घ्या. तर चेक पॉईंट मध्ये याचे आन्सर थोडेसे सांगायचा प्रयत्न करा. तर आन्सर काय काय बघा. एक्सरेज वेअर डिस्कवर्ड बाय, एक्सरेज कुणी डिस्कवरी केलेली आहे त्याचा आन्सर तुम्हाला सांगता येईल. ओके, रॉन्टजेन, बरोबर. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग वेवलेंथ फॉल्स इन द एक्सरे रिजन, एक्सरे रिजन मध्ये कुठली वेवलेंथ त्याच्यामध्ये फॉल होणार आहे. तर तुम्हाला माहित आहे की एक्सरेची वेवलेंथ जी आहे ती 0.1 अँगस्ट्रॉम पासून कुठपर्यंत असते, 100 अँगस्ट्रॉम पर्यंत असते. सो देअरफॉर विच ऑफ दिस वेवलेंथ फॉल्स इन एक्सरे रिजन. तर 10,000 नाहीये, 1000 पण येणार नाही, 10⁻² म्हणजे 0.0 पण येणार नाहीये, अँड देअरफॉर सी आन्सर विल बी द करेक्ट. फर्स्ट रॉन्टजेन. एक्सरेज आर इन नेचर सिमिलर टू, एक्सरे जे आहे ते काय आहेत, ऍक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, लक्षात घ्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, एक्सरेज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ओके, मग ते कुणाला सिमिलर असणार आहेत. बीटा रेज हे पार्टिकल्स आहेत, बीटा रेज म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत. डिब्रॉय वेव्ज हे मॅटर वेव्ज आहेत. गॅमा रेज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, अँड कॅथोड रेज जे आहेत ना हे देखील निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, ते काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज नव्हे. सो आन्सर विल बी बी, आन्सर विल बी देअर. नेचर ऑफ एक्सरे स्पेक्ट्रम इज, एक्सरेचा जो स्पेक्ट्रम आहे तो कुठल्या प्रकारचा स्पेक्ट्रम असतो. इट इज ऑलवेज अ कंटिन्युअस स्पेक्ट्रम असणार आहे. ओके, इट विल ऑलवेज बी अ कंटिन्युअस स्पेक्ट्रम. त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक एक्सरेच्या काही लाईन्स येऊ शकतात, परंतु त्या लाईन्स त्या मिक्सअप होणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्या. सो नेचर ऑफ एक्सरे स्पेक्ट्रम इज अ कंटिन्युअस स्पेक्ट्रम. ओके, नेक्स्ट. Next question. The kinetic energy of electron that strikes the target increased, then cutoff wavelength of continuous X-ray spectrum will. आता बघा, कट ऑफ वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा मिनिमम. लॅम्बडा मिनिममचा फॉर्म्युला काय असतो, शॉर्टकट फॉर्म्युला 12,400 डिवायडेड बाय ऍक्सेलरेटिंग पीडी, असा फॉर्म्युला आहे, आपल्याला लक्षात घ्या. तर कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कशावर डिपेंड असते, कायनेटिक एनर्जी पीडी वरच डिपेंड असते. जेवढा जास्त पीडी तेवढी कायनेटिक एनर्जी जास्त. म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढवायचं म्हणजे त्याच्यासाठी थोडक्यात पीडी वाढवावं लागेल, आणि पोटेन्शियल डिफरन्स वाढवला तर कट ऑफ वेवलेंथ जे आहे ते मिनिमम वेवलेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार. सो आन्सर बी विल बी देअर. ओके, नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 6. If V is the accelerating voltage, then maximum frequency of continuous X-rays will be. आता मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी काढायला सांगितले, बरोबर. लॅम्बडा मिनिममचा फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा मिनिममचा फॉर्म्युला आहे HC डिवायडेड बाय EV. सो मिनिमम वेवलेंथ असेल तर फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. सो मॅक्सिमम फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असणार आहे, C बाय लॅम्बडा. सो C डिवायडेड बाय हे लॅम्बडा करावं लागेल, C कॅन्सल होईल, आणि EV बाय काय येणार आहे, H विल बी द फॉर्म्युला. सो आन्सर C विल बी द करेक्ट आन्सर. An X-ray tube is operated at 50,000 volt. 50 kilovolt म्हणजे 50,000 volt. The minimum wavelength produced is, minimum wavelength इथं किती प्रोड्यूस झालेली असणार आहे. तर लॅम्बडा मिनिममचा आपला शॉर्टकट फॉर्म्युला आहे 12400 डिवायडेड बाय 50 किलोव्होल्ट मीन्स 50,000 volt. सो 2 zeros आर कॅन्सल्ड. सो अप्रॉक्सिमेटली काढायचं आहे. 124चं मी आपल्या कन्व्हिनियन्स साठी 125 कन्सिडर करतो. सो इथं 25 ने डिवाइड केल्यानंतर 25 5 आर 125 आणि हे 20 होणार. सो 5/20 म्हणजे किती होणार बघा, 1/4. 1/4 मीन्स 0.25. सो आन्सर येणार आहे सी विल बी द आन्सर. आफ्टर दॅट, X-rays are being produced in a tube. X-rays are produced in a tube operating at 10⁵ volt. The velocity of X-ray produced is, the velocity of X-ray produced किती येणार सांगा, ऑपरेटिंग व्होल्टेज दिले 10⁵ volt. ओके, आता एक्सरेज का आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हेलॉसिटी 3 × 10⁸ मीटर पर सेकंदच असते. हा मिसलिडिंग क्वेश्चन आहे, म्हणजे पीडी दिलाय आणि त्याच्यावरून व्हेलॉसिटी काढायला सांगितले. व्हेलॉसिटी आणि पीडीचा काहीही संबंध नसतो. सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हेलॉसिटी व्हॅक्यूम मध्ये
3 × 10⁸ मीटर पर सेकंदच असते. ओके, ती चेंज होऊ शकत नाही. ठीक आहे, व्हॅक्यूम मध्ये सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हेलॉसिटी 3 × 10⁸ आणि वेव्हलेंथ नुसार काय होणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे. म्हणजे वेव्हलेंथ कमी जास्त झाली तर फ्रिक्वेन्सी त्याच्यानुसार काय होणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी मध्ये कमी जास्त होणार आहे. The energy of photon of characteristic X-rays from the Coolidge tube comes from. फोटॉनची जी एनर्जी आहे, कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजच्या फोटॉनची जी एनर्जी आहे ती कशावर डिपेंड असणार आहे? एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज फ्रॉम ए कुलिज ट्यूब्स कम्स फ्रॉम. कायनेटिक एनर्जी ऑफ स्ट्रायकिंग इलेक्ट्रॉन असेल का, कायनेटिक एनर्जी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन ऑफ टार्गेट असेल का, आणि कायनेटिक एनर्जी ऑफ आयन ऑफ द टार्गेट असेल का, अँड ॲटॉमिक ट्रान्झिशन इन द टार्गेट असेल का? आन्सर काय येईल? अरे कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज कशामुळे क्रिएट होतात हे माहिती आहे ना. कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज जम्पिंग ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर ऑर्बिट टू द इनर ऑर्बिट असतं. त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजचा जो फोटॉन आहे तो कशामुळे क्रिएट होणार? ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉनमुळे ना. त्याच्यामुळं कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजच्या फोटॉनची एनर्जी कुठल्या ऑर्बिटमधून कुठल्या ऑर्बिटमध्ये जम्प करतोय त्याच्यावर डिपेंडंट असते. सो आन्सर येणार आहे डी. डी आन्सर विल बी करेक्ट. इथं असं विचारलं असतं की एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ कंटिन्युअस एक्सरेज असं विचारलं असतं तर आला असता आन्सर ए. म्हणजे ए आन्सर विल बी फॉर कंटिन्युअस एक्सरेज अँड डी ऑप्शन विल बी फॉर द कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज. ओके, सो एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज. कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजचा फोटॉन कशामुळे क्रिएट होतो? इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिटमधून इनर ऑर्बिटमध्ये जम्प झाल्यानंतर कुठल्या ऑर्बिटमधून कुठल्या ऑर्बिटमध्ये जम्प होणार तेवढी एनर्जी रिलीज होणार कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजच्या फोटॉनची. ओके, ती ह्याच्यावर डिपेंड नसणार आहे की किती व्हेलॉसिटीने इलेक्ट्रॉन त्याच्यावर कोलाइड व्हायला लागलाय, त्याच्यावर डिपेंड नसणार आहे. लक्षात येत आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ स्ट्रायकिंग इलेक्ट्रॉन. स्ट्रायकिंग इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी आहे त्याच्यावर कुणाची एनर्जी डिपेंड असते? कंटिन्युअस एक्सरेजची. कारण इन्सिडेंट इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी किती आहे, ती किती प्रमाणात कमी झाली, आणि जेवढ्या प्रमाणात कमी झाली तेवढ्या प्रमाणात काय होणार आहे? कंटिन्युअस एक्सरेज इमिट होणार. लक्षात येते ना? ओके, एनी डाऊट इन दिस केस? हा, आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. In X-ray spectrum, transition of electron from outer shell to the inner shell gives the characteristic X-rays. बरोबर आहे ना? Characteristic X-ray spectral lines. If we consider spectral lines K beta, L beta, M alpha, then याच्यामध्ये काय रिलेशन येणार आहे? आता K सिरीज कधी जनरेट होणार? ज्यावेळी इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एनी आउटर ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट. L बीटा कधी जनरेट होणार आहे? फ्रॉम, हे बघा, के बीटा, एल बीटा आणि एम अल्फा हे ट्रान्झिशन अगोदर सांगता येते का? बघा तुम्हाला ट्रान्झिशन हे कसं येणार आहे त्याचं ट्रान्झिशन. के बीटा, एल बीटा आणि एम अल्फा. के म्हणजे काय? एनी आउटर ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट ना, टू द फर्स्ट ऑर्बिट. आता के अल्फा म्हणजे फर्स्ट लाईन असतं, के बीटा म्हणजे सेकंड लाईन असतं, म्हणजे 3 to 1 यावं लागेल ना. बरोबर आहे ना मी काय सांगतोय? के बीटा, हे बघा के सिरीज, ही डायग्राम परत तुम्हाला आता दाखवावं लागेल. इनर मोस्ट ऑर्बिट म्हणजे के ऑर्बिट असतं, त्याच्या बाहेरचं ऑर्बिट म्हणजे एल, त्याच्यानंतर एम, त्याच्यानंतर एन, असे ऑर्बिट असतात माहिती आहे ना. के सिरीज ऑफ एक्सरेज कधी जनरेट होतात? ज्यावेळी इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम आउटर ऑर्बिट टू दी फर्स्ट ऑर्बिट, म्हणजे केथ ऑर्बिट. म्हणजे हे असं असणार आहे, लक्षात घ्या. के सिरीज याच्यामध्ये एल मधून के मध्ये जम्प केल्यानंतर काय होणार आहे? हे असणार आहे के अल्फा. एम मधून के मध्ये जम्प केल्यानंतर के बीटा, एन मधून के मध्ये जम्प केल्यानंतर के गॅमा, अँड सो ऑन. हे माहिती आहे ना? त्याच्यामुळं आता इथं थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित. के बीटा म्हणजे थर्ड मधून फर्स्ट मध्ये जम्प व्हायला पाहिजे. एल म्हणजे काय असणार आहे? सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प व्हायला पाहिजे. ओके, सेकंड कुठं जम्प व्हायला पाहिजे? सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प व्हायला पाहिजे एल सिरीज म्हणजे.
सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प व्हायला पाहिजे. आता यल अल्फा म्हणजे थर्ड मधून सेकंड मध्ये, यल बीटा म्हणजे फोर्थ मधून सेकंड मध्ये येणार. लक्षात येते ना? आणि के एल यम, यम सिरीज म्हणजे कुठली येणार आहे? थर्ड ऑर्बिटमध्ये जम्पिंग व्हायला पाहिजे. थर्ड ऑर्बिटमध्ये कुठून जम्पिंग व्हायला पाहिजे? अल्फा म्हणजे फर्स्ट लाईन, फोर्थ मधून थर्ड मध्ये, बीटा म्हणजे फिफ्थ मधून थर्ड मध्ये, गॅमा म्हणजे सिक्स मधून थर्ड मध्ये, अँड सो ऑन. तर आता हे अगोदर असं तुम्हाला लिहून काढावं लागेल. आता हे लिहिल्यानंतर बघा आता कुठलं ऑप्शन करेक्ट येणार आहे. इथं बघितलं तर यल बीटा आणि यम अल्फाचं आउटर शेल जे आहे ते कॉमन येते. यल बीटा आणि यम अल्फा, ओके, बरोबर आहे ना? तर यल बीटा आणि यम अल्फाचं कॉमन आउटर शेल, सो आन्सर येणार आहे सी. सी आन्सर. लक्षात येत आहे? त्याच्यामुळे हे के बीटा, यल बीटा, यम अल्फा किंवा यम बीटा, यम गॅमा म्हणजे काय हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. आणखी काही याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारतो, त्याचं तुम्हाला आन्सर जरा सांगता येते का बघा. हे डिलीट करतो मी आता. ओके, समजा तुम्हाला असं सांगितलं के गॅमा म्हणजे ट्रान्झिशन काय, यल अल्फा म्हणजे ट्रान्झिशन काय, यम बीटा ट्रान्झिशन काय, किंवा के गॅमा ट्रान्झिशन म्हणजे काय. सॉरी, के गॅमा नको, के बीटा म्हणजे कुठलं ट्रान्झिशन येणार सांगा. सुरुवातीला के अल्फा म्हणजे काय येणार? के अल्फा, के सिरीज म्हणजे फर्स्ट ऑर्बिट, के शेल म्हणजे काय असणार आहे? फर्स्ट ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिट म्हणजे इलेक्ट्रॉन जम्प्स टू द फर्स्ट ऑर्बिट. ओके, आता अल्फा बीटा गॅमा हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. अल्फा बीटा गॅमा, अल्फा म्हणजे सेकंड मधून फर्स्ट मध्ये, फर्स्ट मध्ये जम्पिंग करणार आहे ना. अल्फा म्हणजे सेकंड मधून फर्स्ट मध्ये, बीटा म्हणजे थर्ड मधून फर्स्ट मध्ये, आणि गॅमा म्हणजे फोर्थ मधून फर्स्ट मध्ये. बरोबर आहे ना? हे झालं के गॅमा. तसं यल अल्फा, यल म्हणजे इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एनी आउटर ऑर्बिट टू द सेकंड ऑर्बिट. कुठल्या ऑर्बिटमध्ये जम्प करते ते अगोदर लिहा. त्याच्यानंतर अल्फा बीटा गॅमा, अल्फा बीटा गॅमा असते ना. मग अल्फा म्हणजे काय होणार? थर्ड मधून सेकंड मध्ये जम्प करायला पाहिजे. अल्फा म्हणजे फर्स्टच झालं. ओके, टूच्या बाहेरची ऑर्बिट कुठली? थ्री मधून सेकंड मध्ये जम्प करायला पाहिजे. यम बीटा, के एल यम, यम म्हणजे कुठल्या ऑर्बिटमध्ये जम्प करायला पाहिजे? थर्ड ऑर्बिटमध्ये जम्प करायला पाहिजे. ओके, आता यम अल्फा असतं तर फोर्थ मधून थर्ड मध्ये, यम बीटा म्हणजे काय येणार आहे? फिफ्थ मधून थर्ड मध्ये येणार. लक्षात येत आहे? तसं आता के बीटा लाईन, के बीटा लाईन, के म्हणजे काय येणार आहे? फर्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प करावं लागेल ना. ओके, अल्फा म्हणजे सेकंड टू फर्स्ट, बीटा म्हणजे थर्ड टू द फर्स्ट, थर्ड टू द फर्स्ट. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन तुम्हाला इझिली जमलं पाहिजे. नेक्स्ट 11 नंबर क्वेश्चनचा आन्सर काय येणार बघा. इन एक्सरे स्पेक्ट्रम वेवलेंथ, इन एक्सरे स्पेक्ट्रम the wavelength lambda of k alpha line depends on atomic number z as. काय आन्सर येणार? कारण आपल्याला मोसलेस लॉ काय सांगतो, तर स्क्वेअर रूट ऑफ फ्रिक्वेन्सी, ओके, इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट, किंवा लॅमडाचा डायरेक्ट फॉर्म्युला पण आपण बघितलाय ना. 1/λ इज इक्वल टू काय असतं फॉर्म्युला? z मायनस 1 स्क्वेअर इंटू आर इन ब्रॅकेट 1/p² - 1/n². हा कॅरेक्टरिस्टिक एक्सरेचा एक फॉर्म्युला बघितलाय. तर लॅमडा आणि z मायनस 1 यांच्यामध्ये रिलेशन काय बघा? इनवर्स रिलेशन आहे. सो आन्सर येणार आहे डी आन्सर येणार. ओके, आफ्टर दिस नंबर 12. नंबर 12, फॉर कॅरेक्टरिस्टिक एक्सरे चूज द करेक्ट ऑप्शन. कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज मध्ये करेक्ट ऑप्शन याच्यामध्ये चूज करायचा आहे. लक्षात घ्या. तर पहिलं इथं दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे एनर्जीची इन्फॉर्मेशन दिली आणि दुसरी वेव्हलेंथची इन्फॉर्मेशन दिली. ठीक आहे, तर बघा इथं के गॅमा के
के गॅमा. फर्स्ट ऑप्शन चेक करूया. ओके, एनर्जी जास्त कुणाची असते के सिरीज मध्ये? तो आपण ग्राफ बघितलाय बघा, असा ग्राफ काहीतरी आहे, बरोबर आहे ना? आणि इथं असे पिक पॉइंट्स असतात. तर हे असतं दॅट इज के अल्फा, हे के बीटा आणि हे के गॅमा असतं. इंटेन्सिटी म्हणजे एनर्जी कन्सिडर करायचं, एनर्जी इंटेन्सिटी दोन्ही सिमिलर कन्सिडर करायचं आहे. तर एनर्जी जर बघितली तर के अल्फाची एनर्जी जी आहे ती सगळ्यात जास्त असते. के अल्फाची एनर्जी जास्त असते, त्याच्यापेक्षा कमी के बीटाची एनर्जी असते. सॉरी, एनर्जी म्हणजे इंटेन्सिटी नाही बघायचं, सॉरी, एनर्जी म्हणजे फोटॉनची एनर्जी बघायचं आहे, सॉरी. ओके, जस्ट अ मिनिट, फोटॉनची एनर्जी बघावी लागेल आपल्याला. आता वेवलेंथ वाईज जर बघितलं तर वेवलेंथ वाईज कसं असतं बघा, या पद्धतीनं पुन्हा एकदा हा जर ग्राफ बघितला तर ही वेवलेंथ जी आहे ती थोडीशी काय असणार आहे, हे असतं के अल्फा, हे असतं के बीटा आणि हे असतं के गॅमा. तर ही वेवलेंथ काय आहे, जास्त आहे, आणि के गॅमा वेवलेंथ काय आहे, थोडीशी कमी आहे. वेवलेंथ जास्त म्हणजे एनर्जी काय असणार आहे, कमी. म्हणजे याची एनर्जी जी आहे, एनर्जी ऑफ के अल्फा काय असणार आहे, वेवलेंथ जास्त म्हणजे एनर्जी कमी. सो एनर्जी ऑफ के बीटा अँड एनर्जी ऑफ काय येणार आहे, के गॅमा येणार. हे असं करेक्ट रिलेशन येतं, त्याच्यामुळे हे आन्सर काय येणार आहे, रॉंग येणार. के अल्फा लाईनची एनर्जी म्हणजे फोटॉनची एनर्जी असं स्पेसिफाय तर करायला पाहिजे. ई म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन, ठीक आहे. ई म्हणजे काय असतं, एनर्जी ऑफ फोटॉन असतं, एनर्जी ऑफ फोटॉन. एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला असतो hc/λ, ठीक आहे. एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला असतो hc/λ, म्हणजे लॅमडा जर जास्त असेल तर एनर्जी काय असणार आहे, कमी असणार आहे. तर के अल्फाची वेवलेंथ जास्त म्हणजे एनर्जी कमी असली पाहिजे, त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन करेक्ट येणार नाही. सेकंड ऑप्शन के अल्फा, एल अल्फा, एम अल्फा. आता बघा पुन्हा एकदा हा जर ग्राफ जर कन्सिडर केला, असा काहीतरी ग्राफ आहे आपला, तर इथं असतं के सिरीज, त्याच्या पुढे गेल्यानंतर एल सिरीज, त्याच्यानंतर एम सिरीज. म्हणजे पुन्हा एकदा वेवलेंथ सगळ्यात जास्त कोणाची आहे, एम सिरीजची वेवलेंथ जास्त. वेवलेंथ जास्त म्हणजे एनर्जी कमी, म्हणजे हे असं यायला पाहिजे. इथं असतं के, इथं असतं एल, इथं असतं एम, बरोबर आहे ना, के एल एम. म्हणजे वेवलेंथ जास्त असेल तर एनर्जी काय असणार, कमी असणार. त्याच्यामुळं एम सिरीजची वेवलेंथ जी आहे ती नेहमी जास्त असली पाहिजे, एनर्जी नेहमी काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे. हे सगळ्यात कमी असलं पाहिजे, त्याच्यामुळे हा ऑप्शन देखील येणार नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बघा हा ग्राफ पुन्हा के सिरीज मधलं सगळं आहे, त्याच्यामुळे हे जे हा जो पॉइंट आहे ना तो माहिती पाहिजे व्यवस्थित. हा के अल्फा, के बीटा, के गॅमा. परत इथं एमच्या पीक पॉइंट्स असे दाखवायचे झाले तर हे काय येणार आहे, एम अल्फा, एम बीटा, एम गॅमा. हा ग्राफ जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल. तर आता बघा इथं वेवलेंथ जी आहे, आता के सिरीज मध्येच बघितलं तर अल्फाची वेवलेंथ जास्त आहे, कारण या ऍक्सिसवर वेवलेंथ आहे ना, या ऍक्सिसवर इंटेन्सिटी आहे. तर अल्फाची वेवलेंथ सगळ्यात जास्त असते, बीटाची त्याच्यापेक्षा कमी आणि गॅमाची त्याच्यापेक्षा कमी वेवलेंथ. सो सी ऑप्शन करेक्ट येतोय. त्याच्यानंतर डी ऑप्शन करेक्ट येतोय का बघा, एम अल्फाची वेवलेंथ काय असते, सगळ्यात जास्त येणार, त्याच्यापेक्षा कमी के मध्ये एल असणार ना, एल सिरीज आपण दाखवली नाही, त्याच्यापेक्षा कमी एल सिरीजची वेवलेंथ, त्याच्यापेक्षा कमी वेवलेंथ अल्फा सिरीजची. ओके, त्याच्यामुळे हे एम अल्फाचं सगळ्यात जास्त वेवलेंथ पाहिजे, हे असं यायला पाहिजे सिम्बॉल्स. सो हा ऑप्शन देखील इनकरेक्ट येतोय. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, सी ऑप्शन विल बी करेक्ट. हे लक्षात आलं का बघा, काय हे रिपीट करावं लागेल. त्याच्यासाठी फक्त ही एक डायग्रॅम तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ही डायग्रॅम बघा, पुन्हा एकदा मी डायग्रॅम काढतो याच्यामध्ये. ही डायग्रॅम व्यवस्थित लक्षात ठेवला तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जायचं, आणखी थोडं पुढे गेल्यानंतर ही डायग्रॅम जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि याच्यामध्ये के अल्फा, के बीटा, के गॅमा, त्याच्यानंतर एल अल्फा, एल बीटा, एल गॅमा, त्याच्यानंतर एम अल्फा, एम बीटा, एम गॅमा.
हा ग्राफ व्यवस्थित लक्षात ठेवल्यानंतर लगेच तुम्हाला सगळं कन्क्ल्युजन काढता येतं. ओके, एक्स ऍक्सिस वर काय असणार आहे, वेव्हलेंथ असणार आहे, आणि वाय ऍक्सिस वर काय असणार आहे, इंटेन्सिटी असणार आहे. ठीक आहे, याच्यावरून कुणाची वेव्हलेंथ जास्त आहे, कुणाची वेव्हलेंथ कमी आहे हे लगेच लक्षात येतं. समजा के बीटा आणि एम अल्फा याच्यामध्ये रिलेशन विचारलं, के बीटा आणि एम अल्फा, वेव्हलेंथ जास्त कुणाची येणार, एम अल्फाची वेव्हलेंथ जास्त येते, के बीटाची वेव्हलेंथ कमी येते. किंवा असं विचारलं एल बीटा आणि के गॅमा, एल बीटा आणि के गॅमा, तर एल बीटाची वेव्हलेंथ जास्त असणार आहे, के गॅमाची वेव्हलेंथ काय असणार आहे, म्हणजे के सिरीजच्या वेव्हलेंथ नेहमी कमीच असतात आणि वेव्हलेंथ कमी म्हणजे एनर्जी जास्त. इथं एनर्जीचं रिलेशन पण दिलंय. ओके, एनर्जी आणि वेव्हलेंथ मध्ये रिलेशन काय, एनर्जी इज इक्वल टू एच न्यू किंवा एच सी बाय लॅमडा असतं. जेवढी वेव्हलेंथ कमी तेवढी एनर्जी जास्त, किंवा जेवढी वेव्हलेंथ जास्त तेवढी एनर्जी ऑफ द फोटॉन काय असणार आहे, कमी असणार आहे. इथं आयच्या स्वरूपात ग्राफ आयच्या स्वरूपात देखील ग्राफ विचारला जाऊ शकतो. इंटेन्सिटी ऑफ के बीटा, इंटेन्सिटी ऑफ के अल्फा. तर इथं काय असतं, अल्फाची इंटेन्सिटी, के अल्फाची इंटेन्सिटी जास्त असते, के बीटाची इंटेन्सिटी कमी असते. याच्यासाठी हा जो ग्राफ आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट ग्राफ आहे. हा ग्राफ तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, शार्प पीक पॉइंट्स ए रिप्रेझेंट. आता हा आपण आताच ग्राफ बघितला असा, मध्येच एक पीक पॉइंट येतोय आणि परत कंटिन्युअस हे चालू होतं. तर हे पीक पॉइंट जे आहे ते कुणाला रिप्रेझेंट करतात, कॅरेक्टरिस्टिक एक्सरेजला रिप्रेझेंट करतात ना, आणि कंटिन्युअस लाईन जी आहे ती कंटिन्युअस एक्सरेजला रिप्रेझेंट करते. त्याच्यामुळे याचे ऑप्शन काय येणार बघा, शार्प पीक पॉइंट ए रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करणार, काय आन्सर येणार सांगा. आन्सर ए, कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज. म्हणजे तो जो ग्राफ आहे, ओके, सो ऍक्च्युली हा असा काहीतरी ग्राफ द्यायला पाहिजे होता. शार्प मध्ये पीक पॉइंट येतो, परत कंटिन्युअस असं काहीतरी होतं. हे असं जर असेल ना, तर हे शार्प पॉइंट जे आहे ते काय रिप्रेझेंट करतात, कॅरेक्टरिस्टिक एक्सरेज रिप्रेझेंट करतात. ओके, आणि हे कंटिन्युअस लाईन जे आहे ते काय रिप्रेझेंट करतात, कंटिन्युअस एक्सरेज रिप्रेझेंट करतात हे. ठीक आहे, आता आणखी एक इथं वर्ड आहे, हा वर्ड तुम्हाला सांगायचा राहिला, ब्रेमस्ट्रॉहलम. ब्रेमस्ट्रॉहलम म्हणजे काय, तर ब्रेमस्ट्रॉहलम इज द प्रोसेस बाय विच कंटिन्युअस एक्सरेज आर प्रोड्युस्ड. ओके, म्हणजे आपण जी डायग्राम बघितली की न्यूक्लियसच्या जवळून इलेक्ट्रॉन जात असताना त्याची कायनेटिक एनर्जी कमी होते, आणि त्याच्यामुळे काय होतं, जेवढी एनर्जी कायनेटिक एनर्जी कमी होते तेवढ्याच एनर्जीचा काय होतो, जेवढ्या प्रमाणात कायनेटिक एनर्जी कमी होते तेवढ्याच एनर्जीचा काय होतो, फोटॉन बाहेर पडतो, कंटिन्युअस एक्सरेजचा फोटॉन बाहेर पडतो. हे आपण बघितलेलं आहे. ही जी प्रोसेस आहे ना, या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, ब्रेमस्ट्रॉहलम असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे हे देखील एक वर्ड लक्षात ठेवा. ओके, समजा असा एक एमसीक्यू आला, काय, द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग कंटिन्युअस एक्सरेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रेमस्ट्रॉहलम. ओके, हा एक पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोसलेज लॉ रिलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सरेज विथ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ द टार्गेट इलेमेंट. ओके, आता मोसलेज लॉ मध्ये, मोसलेज लॉ काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट झेड मायनस बी असा आहे ना, बरोबर, हा मोसलेज लॉ आहे. तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती कुणाला रिलेट केली आहे, याच्यामध्ये झेडला रिलेट केली आहे, लक्षात घ्या, झेडला रिलेट केली आहे. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, ऍटॉमिक नंबर. अँड ब्रॅग्स लॉ ऑफ एक्सरे हा काय आपला सिलेबसचा पार्ट नाहीये, तरी देखील इथं दिलेला आहे. ब्रॅग्स लॉ ऑफ एक्सरेचा एक इक्वेशन फक्त आहे, 2d sin थिटा इज इक्वल टू n लॅमडा. हे इक्वेशन लक्षात ठेवावं लागेल. ब्रॅग्स लॉ ऑफ एक्सरे जो आहे त्याचं एक इक्वेशन आहे, 2d sin थिटा इज इक्वल टू n लॅमडा. ऍक्च्युली एनसीईआरटी मध्ये देखील ब्रॅग्स लॉ नाहीये. ओके, सो दिस इज ऑल फॉर द टॉपिक ऑफ द ऍटम. ऍटमचा हा सगळा टॉपिक जो आहे तो इथं इन्क्लुडिंग एक्सरेज आपण कंप्लीट केलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण चालू करणार आहे, दॅट इज न्यूक्लिआय. ओके, जेवढा टाइम अवेलेबल आहे त्या टाइम मध्ये आपण न्यूक्लिअर टॉपिक चालू करणार आहे याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, इथं तुमचा ऍटम टॉपिक संपतोय. आता तुम्हाला हा होमवर्क असणार आहे, टेकिंग इट टुगेदर मधले सगळे प्रॉब्लेम जे आहेत किंवा तुमच्याकडे जे बुक अवेलेबल आहे त्या बुक मधले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामधले जे काही डाऊट्स आहेत
ते डाऊट्स ऍटम टॉपिक मधले डाऊट्स विचारायचे आहेत. ओके, ठीक आहे. सो दिस इज द एंड ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज ऍटम्स.